फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? विचार करा. आज घराघरामधली मुलगी शिकली मायबाप त्या सावित्रीबाई फुलेमुळे. म्हणून डोक्यावर पदर घेत चला आया बहिणींनो. आज आमच्या डोक्यावर पदर नाही, कपाळे कुंकू नाही. आता कुंकूच राहिलं नाही. राहिलं का कुंकू? राहिलं का कुंकू? आता लाडक्या बहिणींनो, कुंकू राहिलं का? मग काय आली आता? तुमच्या गावातल्या बाया बोलत नाही का? काय आली आता? काय निघाली? तिचं नावच टिकली आहे. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. तशासारखा नवरा टिकला तर टिकला, नाही तर हुकला. बाईच्या कपाळे नवरा दिसत नाही, पण त्या बाथरूमच्या भिंतीले नवरे चिकटून आले. कालला नवरा का चिकटवला? पाहून घ्या. आरक्षणचा फायदा होय, पाहून घ्या. कुठं कुठं चिकटू ठेवलं तुम्हाला. कुठं कुठं चिकटू ठेवलं काय सांगावं. काढला नवरा का त्या बाथरूमच्या भिंतीले, काढला नवरा का त्या कपाटाच्या आळशाले, काढला नवरा का त्या ड्रेसिंगच्या आळशाले. तुम्ही का पातारे पोट्टे वा? तुमच्या बायका आल्या म्हणजे तुम्हाला संडासच्या शिटले चिकटवणार आहे. परिस्थितीच तशी बदलत चालली, काय सांगावं. जुन्या बाया कपाळाला 1-1 रुपया एवढं कुंकू लावत होत्या मायबाप. हेच कुंकू राजमाता जिजाऊने लावलं मायबाप. हेच कुंकू सावित्रीबाई फुलेनी लावला मायबाप. आणि हेच कपाळाला कुंकू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी होऊन गेली रमाबाई. तिने सुद्धा कपाळाला कुंकू लावलं, पण कुणाच्या नावाचं? कुंकवाचं महत्व रमाबाईला कळलं, पण आम्हाला कुंकवाचं महत्व नाही कळालं माईबाप. आज आदर्श त्या रमाबाई पासून घेण्यासारखा आहे माझ्या मायांनो. तुम्ही नवऱ्याकडे हट्ट पकडता दागिन्यासाठी. आज रमाबाई साधारण नव्हती. एक रमाबाई विठ्ठल भक्त होती, लक्षात ठेवा. माझी रमा माऊली पंढरीची वारी करत होती, पंढरीची वारी. आज ज्यावेळेस माझी रमा बाहेर पाणी भरायला जायची ना, बाहेरच्या महिला सुद्धा त्या रमाबाईला टोचू बोलत होत्या. रमा, तू एका बॅलिस्टरची बायको आहे, तू एका साहेबाची बायको आहे. तुझ्या गळ्यामध्ये फुटका मणी नाही, सोन्याचा मणी नाही. रमा लई शांत स्वभावाची होती. ऐका माझ्या दादांनो, रमा माऊली भरलेला हांडा आपल्या कमरीवर घ्यायचा आणि घराच्या दिशेने निघायची. घरी आल्यानंतर साहेबाला म्हणायची, साहेब ज्यावेळेस मी बाहेर पाणी भरायला जाते ना साहेब, बाहेरच्या महिला मला टोचू बोलतात.
तू एका बॅलिस्टरची बायको, एका साहेबाची बायको आहे. साहेबाला खूप वाईट वाटायचं. रमासारखी पत्नी मिळणं म्हणजे भाग्य, रमासारखी बायको लाभणं म्हणजे भाग्य. आज रमाने मला गरिबी साथ दिली. रमा, काय हवं रमा तुला? माझ्या साहेबाने एका हातामध्ये कुंकवाची वाटी ठेवावं आणि एका हातामध्ये दागिनं ठेवावं आणि त्या रमाला म्हणावं काय पाहिजे रमा. त्यावर माझी रमा एवढी गोड उत्तर देते, ऐका. भारी सोन्याहुनी, भारी सोन्याहुनी कुंकवाचा धनी, नको मला दागिना असू द्या कामनी, नको मला दागिना असू द्या कामनी. आदर्श घ्यायचा त्या रमाबाई पासून. म्हणून माझ्या मायांनो, कपाळात तुम्ही टिकल्या लावताना टिकल्या त्याच्या खाली छोटस कुंकू लावा. तुम्हाला कुंकू लावण्याचा अधिकार कधीपर्यंत आहे? जोपर्यंत तुमचा हा नवरा जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला कुंकू लावण्याचा अधिकार आहे मायबाप. हेच आपल्याला भारुड शिकवतं हो. म्हणून मायबाप, आज मला त्या भवानी मातेचा गोंधळ घालायचा म्हणून तुम्हाला डोक्यावर पदर घ्या म्हणलं. का सांगितलं मी तुम्हाला डोक्यावर पदर? आज साक्षात अंबा मातेचा गोंधळ होणार आहे. पण आता पदरच राहिला नाही. पहिलच्या जुन्या बाया काय करे, लहानचं लेकरू लढलं म्हणजे मावशी, जुन्या बाया लहानचं लेकरू लढलं म्हणजे लुगडेवाली माय लुगड्याच्या पत्रानं लेकराले झाके ना. लुगडेवाली आई लुगड्याच्या पत्रानं त्या लेकराला झाकत होती. साडीवाली माय साडीच्या पत्रानं झाके. पण आता लुगडेवाली माय दिसत नाही सरपंच साहेब, साडीवाली माय दिसत नाही. आता माय कोणती आली माहिती का तुम्हाला? आता माय आली ते जीन्स पॅन्ट वाली मम्मी. आता जीन्स पॅन्ट वाली मम्मी आली. लहानचं लेकरू लढलं तर त्याला का मागच्या खिशात घालन कशी. सगळं संस्कृतीचं वाटोळं केलं आम्ही. लक्षात ठेवा, संस्कृतीचं वाटोळं करू नका मायबाप. आज संस्कृतीला टिकवून ठेवा. आज थोरथोर स्त्रियांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली हो. आज त्या राजमाता जिजाऊने आपली संस्कृती टिकवून ठेवली. आज राजमाता जर नसती तर माझा शिवबा जन्माला आला नसता. लक्षात ठेवा, आज शिवबा जर जन्माला आला नसता तर आपण आपल्या गावात एवढा सुंदर कार्यक्रमच केला नसता. आज आपण आपल्या गावामध्ये एवढा सुंदर कार्यक्रम जर करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे साजरा करतो. लक्षात ठेवा, आज या जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले असतील मायबाप, या जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले असतील. पण आज घराघरात, मंदिरामध्ये, घराघरामध्ये, अंगणामध्ये तुळस, गावागावातल्या मंदिरावर कळस आणि माझ्या आया बहिणीच्या कपाळावर जर कुंकू दिसत असेल ना, हे फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळे दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजामुळे. सर्वांनी हात वरत करा, सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज. क्या बात आहे, वा. सर्वांनी टाळी एकसाथ. इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव
माझ्या देवाचं माझ्या राजाचं देवाचं नाव गाज ते गडगडाच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज ते गडगडाच्या दगडावर शिवरायाचं नाव गाज ते गडगडाच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की. असं अंगातलं रक्त खळबळलं पाहिजे मायबाप. 19 फरवरी आली म्हणजे माझ्या राजाला आठवू नका. आज मला सुद्धा भारूड करण्याचा अधिकार कोणामुळे भेटला? माझ्या छत्रपती शिवाजी राजामुळे भेटला. लक्षात ठेवा. आज छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जातीचा राजा नव्हता. अरे सर्व जातीचे लोक माझ्या राजाने एकत्र केले आणि स्वराज्य निर्माण केलं. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजाचा काळ वेगळा होता दादा. छत्रपती शिवाजी महाराज घराच्या बाहेर जर निघाले ना पर नारीला आईचा बहिणीचा दर्जा देत होते. छत्रपती शिवाजी महाराज घराच्या बाहेर निघाले माझ्या तरुण भावांनो पर नारीला आईचा बहिणीचा दर्जा देत होते. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजासारखी दाढी वाढवतो. छत्रपती शिवाजी महाराजासारखी चंद्राची कोर काढतो आणि दुसऱ्याची आई बहीण जर घराच्या बाहेर निघाली ना आम्ही तिले म्हणतो माल बाहेर चालला माल. जराशा लाजा वाटू द्या दादा लाजा. कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात राहतो. आज छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये सर्व जातीचे लोक एकत्र नांदत होते त्यांच्या छायेखाली. लक्षात ठेवा. सर्व जातीचे लोक एकत्र राहत होते. बघा शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वाट. शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वाट. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवाजी महाराजाचा काळ होता दादा. लक्षात ठेवा. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा त्या तुळजापूरच्या भवानी मातेने तलवार दिली. त्या तलवारीचं नाव होतं जगदंबा. त्याच भवानी मातेचा मला गोंधळ सादर करायचा आहे. म्हणून आया बहिणींनो आज मला गोंधळाला सुरुवात होण्या अगोदर मला बोलून जायचं आहे.
तुम्ही 9 दिवस देवीचे नवरात्र करता ना ताई? 9 दिवस देवीचे उपवास करता, 9 दिवस देवीचे नवरात्र करता, पण शेवटी पोटामध्ये तुम्ही मुलीचा गर्भपात करता. आज शेवटी तुम्ही पोटामध्ये मुलीचा गर्भपात करता माझ्या आया बहिणींनो. आज तुम्ही लोक म्हणता महाराज आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. कशासाठी वंशाचा दिवा पाहिजे हो? ऐका दादा, आज तुम्ही तुमच्या गावात कोणताही वक्ता बोलवा, तो आईवरच बोलते, आईवरच, बापावर कोणीच बोलत नाही माझ्या. आज आपल्या गावात कोणताही वक्ता बोलवा, तो आईवरच बोलते, आईवरच बोलते, बापावर कोणीच बोलत नाही. आज एका दिवसाची स्वयंपाक करणारी माय आमच्या लक्षात आहे, पण वर्षभराचा काबाड कष्ट करणारा बाप अजून आमच्या डोळ्यासमोर नाही आला, अजून आमच्या डोळ्यासमोर नाही आला दादा. आज तरुण पोरं दुसऱ्याच्या पानपट्टीवर खर्रा खाते आणि दुसरे मित्र त्याला त्याच्या बापाच्या नावानं हाका मारते. जराशा लाजा वाटू द्या, जराशा लाजा माझ्या भावांनो. आज या बापाने हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं रे. आज या बापानं हाडाचं काढ, रक्ताचं पाणी केलं माझ्या दादा. ऐका, आज दुसऱ्या मित्राच्या हातचा तुम्ही खर्रा खाता, दुसरे मित्र तुम्हाला तुमच्या बापाच्या नावाने हाका मारतात रे. आज काही पोरं म्हणतात माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलं, माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलं. अरे मूर्खांनो, माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलं म्हणण्यापेक्षा मी माझ्या बापासाठी काय करीन असा तरी तू आज म्हणून दाखव, असा तरी तू आज म्हणून दाखव दादा. या बापानं हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं. ऐका माझ्या बहिणीनो, काय असते तुमचा बाप? आज बापाच्या पायाची चप्पल तुटते, चप्पल बाप ते चप्पल शिव घालते ताई, पण तुला शाळेमध्ये जाण्यासाठी नवीन बूट घेऊन देणारा तुझा बाप असते, विचार कर. आज आपला बाप आजारी पडतो ना, आजारी नाही दवाखान्यात जात रे माझ्या दादा, नाही दवाखान्यात जात. मेडिकल मध्ये 5 रुपयाची गोळी आणते, बाप खाऊन घेते आणि पांघरण घेऊन बाप झोपी जाते रे. आज याच बापाच्या अंगातली बनेल फाटते, माझ्या बापाच्या अंगातली बनेल, त्या बनेलीला छिद्र पडत, त्या बनेलीची चाळून होते. बाप तेच बनेल घालते, पण तुला लग्नामध्ये जाण्यासाठी नवीन कपडे घेऊन देणारा तुझा बाप असते, लक्षात ठेव दादा. बापाची किंमत आपल्याला आता नाही कळत रे माझ्या भावांनो. ज्यावेळेस आपला बाप आपल्याला सोडून चालला जातो ना, त्यावेळेस आपला बाप आपल्या डोळ्यासमोर आठवतो, काय माझा बाप होता. आज तुम्हालाही माझं सांग नाही माझ्या आया बहिणींनो, आज तुमच्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी देवाने अशी एकच वस्तू जन्माला घातली. तुमच्या घरामध्ये तुमच्यावर प्रेम करणारी अशी एकच वस्तू जन्माला घातली. बापाचा एकुलता एक मुलगा मरू द्या, बाप कधी रडणार नाही ताई, पण ज्या वेळेस बापाची मुलगी या मंडपातून सासरी निघते ना, बाप जीवनात रडल्याशिवाय राहत नाही. हे बापाचं तुमच्यावर प्रेम आहे, हे बापाचं तुमच्यावर प्रेम आहे, लक्षात ठेवा. आज बापाची व्यथा कुणालाच कळली नाही रे दादा. बाप काय असतो रे, बाप काय असतो, लक्षात ठेवा दादा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई मायेचा सागर
आयांनो, तुम्ही माझ्या भरवड्यातून काही घेतलं नाही सोडून द्या, पण आज आपला बाप आपली माय काय असते याचा विचार करा माझ्या दादांनो. आज माझ्या बहिणीवर प्रेम करणारा हा बाप असतो बाप. अरे लहान असती माझी बहीण, बाप बोट पकडते बहिणीचं आणि शाळेच्या वाटेनं सोडते पोरीला. शाळेच्या वाटेने दुकान लागतं, बापाच्या खिशात एकही रुपया नाही, पण मुलगी बापाकडे हट्ट करते, बाबा मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे. बाप आपल्या जीवाचं रान करतो ना आपल्या लेकीचा हट्ट पूर्ण करतो, हट्ट. आणि ज्यावेळेस या बापाची लेक लग्ना योग्य येते ना, लग्ना योग्य, त्यावेळेस लोकांसमोर बाप पदर पसरवतो आणि पोरीच्या लग्नासाठी भीक मागतो. एक एक पैसा गोळा करतो, एक एक मुलीचं लग्न जुळून जाते. या मंडपवाल्याला पैसे देतो, आचार्याला पैसे देतो, किराणेवाल्याला पैसे देतो, पत्रिकेवाल्याला बाप पैसे देतो. लग्नाचा दिवस आता जवळ 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 येत आहे बहिणींनो, लग्नाचा दिवस जवळ जवळ येत आहे. तुमच्या लग्नाचा दिवस जवळ आला, गावामध्ये वरात आली, झोपेतून उठलेला बाप, बापाच्या पोटात अन्नाचा एकही कण नाही आणि बाप सर्व पाहुण्यांना हात जोडत आहे. या मंडळी बसा बसा, तुम्ही आज माझ्या लेकीच्या लग्नाला आले, लेकीच्या लग्नाला. आज मी याच पोरीला लहानाचं मोठं केलं ना, आज माझी पोरगी मला परकी होणार आहे. लोक म्हणत होते लेक परक्याचं धन आहे, लेक परक्याचं धन आहे, पण आज माझी लेक मला परकी होणार आहे, परकी. लग्नाचा विधी आता जवळ येत आहे, लग्नाचा विधी ऐका माझ्या बहिणींनो. मला तुमचा बाप तुमच्या डोळ्यासमोर आणून द्यायचा आहे. आज लग्नाचा विधी जवळ आला, नवरी झालेली मुलगी बवल्यावर चढली आणि बापाच्या डोळ्यासमोर नवरी झालेली पोरगी दिसत आहे आणि बाप सारखा आपल्या पोरीकडे टक टक पाहत आहे. एका सारखा बाप आपल्या पोरीकडे पाहतो. बापाच्या डोळ्यात एका आनंद आहे आणि एका डोळ्यात गंगा यमुना सरस्वती वाहत आहे. ताई तुझ्यासाठी लग्नाचा विधी संपून गेला आणि सूर्य माळवण्याची वेळ आणि मुलगी सासरी जाण्याची वेळ एक येते ना, त्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या लग्नाचा प्रसंग आठवा, लग्नाचा प्रसंग. कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये, हो कन्या सासुरासी जाये, जाये कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी झाले माझा जीवा जीवा, ऐसे झाले माझा जीवा, हो ऐसे झाले माझा जीवा, ऐसे झाले माझा जीवा. सूर्य माळवण्याची वेळ आणि मुलगी सासरी जाण्याची वेळ एक येते ना माय बाप, त्यावेळेस तुम्ही आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि आपापल्या लग्नाचा प्रसंग आठवा, लग्नाचा. सूर्य माळवण्याची वेळ आणि मुलगी सासरी जाण्याची वेळ एक येते, त्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या लग्नाचा प्रसंग आठवा, लग्नाचा. लेक सासरी जाताना आपल्या मायपाशी रडते, मायपाशी आपल्या भावापाशी रडते, बहिणीपाशी रडते, नातेवाईकापाशी बहीण रडते, आपली मुलगी रडते आणि दुरच एका कोणत्याच खांबाला टेकून तिचा बाप ठस 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 रडत असते, रडत. धावत पोरगी जाते आपल्या बापाला मिठी मारते, बाबा आज मी तुमचं घर सोडून जात आहे बाबा,
बाबा बोला ना बाबा, तुम्ही जीवनात मला 5 बोटाची थापड नाही मारली बाबा. बाबा आता तरी बोला, तुमच्या घरात पुन्हा मला येण्याचा अधिकार राहील का बाबा? बाप सुद्धा जीवनात रडला नाही ताई, तेवढा पोरीच्या मिठीमध्ये ढस 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 बाप रडतो बाप. आणि त्या पोरीला बाप म्हणतो पोरी, इथपर्यंत मला माया लावायची होती का ग? इथपर्यंत. आज लहानाचं मोठं केलं माझ्या बावलीला, आणि आज माझी बावली माझ्या नजरेच्या आड जाणार आहे. पोरी अग, रोज शाळेतून आली का तुझ्या आईला म्हणायची ग, रोज शाळेतून आली का तुझ्या आईला म्हणायची, आई ग बाबाने जेवण केलं का नाही ग? आज कोण विचारणार पोरी, आज कोण विचारणार? अग रोज सारखी म्हणायची ना मला ग, बाबा आधी बीपीच्या गोळ्या घ्या, आधी बीपीच्या गोळ्या घ्या. आज कोण विचारणार? म्हणून मायबाप पोटाला एक तरी तुम्ही तुमच्या पोरगी जन्माला घाला, एक तरी पोरगी जन्माला घाला. आज 3-3, 4-4 लेकर असून एका मायबापाला सांभाळत नाही, पण एका मायबापाने 3-3, 4-4 लेकराला सांभाळलं. लक्षात ठेवा. आज सगळेच लोक भागवतेतून सांगतात, कीर्तनातून सर्व सांगतात मायबाप, पण माझं कार्यच एवढं आहे की माझा समाज प्रबोधनाचं कार्य आहे. विचार करा दादा, आज बाप सर्वांना कळू द्या. आज बाप आम्हाला नाही कळला, आई कळली हो. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. आणि ज्याची लहानपणी माय मेली त्याला मायची सुद्धा किंमत विचारा. काय असते तर माय? काय असते रे? अरे माय दुधावरची साय असते, माय गोठ्यातल्या वासराची गाय असते, आणि माय हे मायेचा सागर असते दादा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. ओ मायेचा सागर जीवनाकार, मायेचा सागर जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपच्या उन्हात, नरकरकच्या रानात, राहील समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. ये जो बन है, ये बन है गायों का, तू फुलवारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. आ गए ममता भरे दिन से कोई, जिया तेरे बिन कहा गए. ममता भरे दिन से कोई, जिया तेरे. ओ माँ तुझे ढूंढ मैं कहाँ, ओ माँ के बिना तू न है जहाँ. ओ कौन है इस दुनिया में बाकी जगह ले सका. कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. म्हणून मायबाप आई वडिलाची सेवा करा दादा. म्हणून
संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे. म्हणून मला आता अंबिकेचा गोंधळ घालायचा आहे. सर्व आया बहिणीने पुन्हा डोक्यावर पदर घ्या. आता गोंधळाला सुरुवात होत आहे. कुणाच्या पायात चपला असतील त्याने चपला आता बाजूला काढून ठेवा. साक्षात इथे भवानी मातेचा गोंधळ घालायचा आहे. फक्त डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ नका. डोक्यावरचा पदर तुमच्या खाली पडला तर मनातली मनोकामना अपुरी राहते माईबाप. म्हणून डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही आणि हाताची टाळी कमी पडू द्यायची नाही. सर्वांनी गोंधळ लागला का हाताने टाळी वाजवायची माईबाप. म्हणून आता गोंधळाला सुरुवात होत आहे. बोल भवानी माता